नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे चालू घडामोडी तुम्हाला मिळणार PDF स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण दररोज सकाळी 6 वाजता आणि जर उशीर झाला तर दिवसभरात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आज दिनांक 10 जून सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, एक विनंती, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंट आणि फेसबुक अकाउंटला फॉलो करून घ्या. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 114 पदके. प्रश्न क्रमांक 2, पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे यशस्वी आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे एका एरिना, अहमदाबाद, गुजरात. प्रश्न क्रमांक 3, पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्ण पदके, गोल्ड मेडल्स जिंकली आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 102 सुवर्ण, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 4, जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने जिंकलेल्या 114 पदकांमध्ये रौप्य आणि कांस्य पदकाचा अचूक पर्याय कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक. पहिली जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. योगासन क्षेत्रात भारताची ऐतिहासिक कामगिरी. ठिकाण व आयोजन, पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन गुजरात राज्यातील एका एरिना म्हणजेच अहमदाबाद शहरातील गुजरात राज्यातील येथे करण्यात आले होते. भारताचा दबदबा, भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत एकूण 114 पदके जिंकून पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले. पदकांचे वर्गीकरण, भारताने जिंकलेल्या एकूण 114 पदकांमध्ये 102 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, जगभरात प्रत्येक वर्षी प्रवाळ त्रिकोण दिन म्हणजेच कोरल ट्रायंगल डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 9 जून. कालच हा दिवस साजरा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 6, जागतिक पातळीवर व्यापार आणि मानकीकरणाला चालना देण्यासाठी जागतिक मान्यता दिन म्हणजेच वर्ल्ड ॲक्रेडिटेशन डे कधी साजरा केला जातो? आणि हा सुद्धा 9 जूनला साजरा केला जातो, ऑप्शन सी. कालच हा दिवस सुद्धा साजरा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 7, ऐतिहासिक दस्तऐवज आणि अभिलेखागारांचे महत्त्व अधोरेखित करणारा आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन इंटरनॅशनल अचिव्हर्स डे कधी साजरा केला जातो किंवा होतो? तर हा सुद्धा 9 जूनला साजरा होतो, ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 8, रेल्वे क्रॉसिंगवरील अपघातांबाबत जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रॉसिंग जागरूकता दिन कधी साजरा केला जातो? आणि हा सुद्धा 9 जूनला साजरा केला जातो, ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्वाची माहिती, 9 जून महत्वाचे दिन विशेष. ठीक आहे. तर प्रवाळ त्रिकोण दिन सागरी जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी 9 जून हा दिवस साजरा केला जातो. जागतिक मान्यता दिन, व्यापार, ग्राहक सुरक्षा आणि जागतिक मानके यातील मान्यतेचे महत्त्व सांगण्यासाठी दरवर्षी 9 जून रोजी हा दिवस साजरा केला जातो किंवा साजरा होतो. आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन, इतिहासाचा अनमोल ठेवा आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने 9 जून रोजी हा दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय क्रॉसिंग जागरूकता दिन, रेल्वे फाटकांवर होणारे अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यासाठी जगभरात 9 जून रोजी हा दिवस पाळला जातो. प्रश्न क्रमांक 9, युनायटेड किंगडमच्या UK संसदेच्या उच्च सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या जैन लोकप्रतिनिधी लाईफ पीर कोण बनल्या आहेत? तर ह्या बनलेल्या आहेत श्यामा शाह, बॅरासिन शाह असं सुद्धा यांचं नाव आहे. बॅरानिस शाह, सॉरी मी बॅरासिन म्हटलो, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, युनायटेड किंगडमच्या संसदेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या श्यामा शाह यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने किंवा पदवीने देखील ओळखले जाते? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बॅरानिस शाह, ऑप्शन बी, जे आपण आधी सुद्धा बघितलेलं आहे. तर महत्वाची माहिती बघूया. UK संसदेत म्हणजे युनायटेड किंगडमच्या संसदेत ऐतिहासिक जैन प्रतिनिधित्व, ब्रिटिश संसदेत भारतीय वंशाचा आणि जैन समाजाचा गौरव,
ऐतिहासिक कामगिरी श्यामाशाह, ज्यांना बॅरानी शाह म्हणून सुद्धा ओळखले जाते, या युनायटेड किंगडमच्या संसदेच्या उच्च सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या जैन लोकप्रतिनिधी म्हणजेच लाईफ पीर बनल्या आहेत. महत्व काय आहे तर ब्रिटिश संसदेच्या उच्च सभागृहात जैन समाजाला मिळालेले हे पहिलेच प्रतिनिधित्व असून त्यामुळे जागतिक पातळीवर भारतीय समुदायाचा मान वाढलेला आहे. प्रश्न क्रमांक 11, मंगोलिया येथे संपन्न झालेल्या उलान बातर ओपन सिनियर रँकिंग सिरीज कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी एकूण किती पदकांची कमाई केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 17 पदकांची, ऑप्शन सी. ठीक आहे, क्रीडा स्पर्धावरचे प्रश्न जास्त आहेत. तर प्रश्न क्रमांक 12, उलान बातर ओपन सिनियर रँकिंग सिरीज कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारताने पदक तालिकेत खालीलपैकी कोणत्या स्थानामध्ये झेप घेतली आहे? तर अव्वल 3 देशांमध्ये भारतानं झेप घेतलेली आहे, ऑप्शन बी. उलान बातर ओपन सिनियर रँकिंग सिरीज कुस्ती स्पर्धा याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. कुस्ती क्षेत्रात भारतीय मल्लांची शानदार कामगिरी. तर आयोजन आणि ठिकाण, ही सिनियर रँकिंग सिरीज कुस्ती स्पर्धा मंगोलिया या देशातील उलान बातर येथे संपन्न झाली. तर भारताची कामगिरी काय आहे? भारतीय कुस्तीपटूंनी या स्पर्धेत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीचे प्रदर्शन करत एकूण 17 पदके आपल्या नावावर केली आहेत. जागतिक स्थान काय आहे? तर या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अव्वल 3 देशांमध्ये आपले स्थान पटकावले आहे. प्रश्न क्रमांक 13, जागतिक पातळीवरील अत्यंत मानाच्या सॅटलॉफ पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर जिजा खांडेकर मरखेडकर. पुरस्कारावरचा प्रश्न आहे, खूप महत्वाचा आहे. तर प्रश्न क्रमांक 14, डॉक्टर जिजा खांडेकर मरखेडकर यांना जागतिक पातळीवरील मानाचा सॅटलॉफ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्र, ऑप्शन ए. तर याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. जागतिक पातळीवरील मानाचा सॅटलॉफ पुरस्कार वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्राचा जागतिक गौरव. पुरस्कार विजेत्या महाराष्ट्रातील डॉक्टर जिजा खांडेकर मरखेडकर यांना जागतिक पातळीवरील अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा सॅटलॉफ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान वैद्यकीय किंवा शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 15, भारताच्या सर्वाधिक व्हॅल्युएबल पर्सनॅलिटीच्या यादीत 3,542 कोटी रुपयांच्या ब्रँड मूल्यासह कोणता दिग्गज खेळाडू पहिल्या स्थानावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विराट कोहली, ऑप्शन बी. तर भारतातील सर्वाधिक व्हॅल्युएबल पर्सनॅलिटीची यादी, ब्रँड व्हॅल्यू मध्ये किंग कोहली अव्वल, प्रथम क्रमांक दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली भारताचे सर्वाधिक व्हॅल्युएबल म्हणजेच मूल्यवान पर्सनॅलिटीच्या यादीत पहिल्या स्थानावर राहिला आहे. त्याचे ब्रँड मूल्य तब्बल 3,542 कोटी रुपये आहे. दुसरा व तिसरा क्रमांक या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर मित्रांनो, हे होते महत्वाचे 15 प्रश्न 10 जून 2026 म्हणजेच 9 जून 2026 या दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडीच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी फायद्याचे आहेत. तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाला चॅनलच्या 4 प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. PDF आणि सराव चाचणीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि रील स्वरूपात PDF बघण्यासाठी किंवा फेसबुकवरही तुम्ही आपले व्हिडिओ बघू शकता. त्यासाठी फेसबुक चॅनलला फॉलो करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.